तर कोण आहे एका वाक्यात उत्तर? एका वाक्यात उत्तरे द्या. पहिला प्रश्न, तुमचा उत्तर मध्य मतदारसंघ हा सेलिब्रिटींचा मतदारसंघ आहे, तर तुम्हाला बॉलिवूड घाबरून मत देईल की प्रेमाने? मला बॉलिवूडशी प्रेमानेच घ्यावं लागेल, कारण बॉलिवूडला असं वाटतं मी त्यांचा नाहीये, पण मी त्यांचाच राहणार आहे, कारण त्यांच्याकरताच मला कायदे करण्याकरता पार्लमेंटला जायचं. दुसरा प्रश्न, जनतेच्या न्यायालयात कसे जाणार, काय सांगणार, मत कसं मागणार? मी नौखा आहे, नवीन आहे, आपल्या सेवेची संधी मला द्या. तिसरा प्रश्न, उत्तर मध्यची जागा भाजपला अवघड असल्यामुळे तुम्हाला पक्षात घेऊन तुमचा बळीचा बकरा केलाय का? अजिबात नाही, कारण भाजपला माहिती आहे की चेहरे हे बोलके असतात, आणि म्हणून त्याच्यातच भाजपची हुशारी आहे की माझा चेहरा हा बोलका आहे आणि ट्रान्सपरंट आहे. संविधान हा चर्चेचा विषय आहे आणि तुम्ही तज्ञ आहे, तर संविधान खतरे में आहे? बिलकुल नाही. संविधानात काही बदल होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत अनेक दुरुस्त्या संविधानात सुचवल्या होत्या, त्या दुरुस्त्या आपण आजही चुकल्या आहेत, बरोबर नाही असं म्हणत नाहीये. त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही. राष्ट्रवादीची ऑफर नाकारली आणि भाजपाची स्वीकारली, हे आयडियालॉजिकल जवळीक आहे की निवडून येण्याची खात्री? नाही, अजिबात नाही. त्यावेळेला माझा राजकारणात येण्याचा विचारच नव्हता. ज्यावेळेला विचार केला नाही त्यावेळेला काय बोलायचं. यावेळेला भाजपने पहिल्यांदा ऑफर दिली, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. अच्छा, आता जर या वेळेला राष्ट्रवादीने विचारलं असतं तर मग तुम्ही काय परत मतदान घेतलं असतं की कुठून उभं राहूया, राष्ट्रवादीकडून उभे नाही हो, राहूया पण शेवटी वेटो माझा होता ना, त्यामुळे मी शेवटी वापरला असता. किती एका वाक्यात उत्तर? 9. सगळे दिले त्यांनी. बरं ठीक आहे, 10 सगळ्यांचं मत. दबावात आला. चला पुढचा आता योग्य पर्याय निवडा. उज्ज्वल निकमांना निवडणुकीत कोणता मतदारसंघ